तर महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। आम्ही सन्मानजनक जागा लढणार असल्याचं अजित पवार म्हणाले। पत्रकारांसोबतच्या गप्पांवेळी अजित पवारांनी माहिती दिली आहे। जागा वाटपाच्या संदर्भामध्ये सुद्धा 1-2 दिवसांमध्ये दिल्लीच्या केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ आमची त्या ठिकाणी चर्चा होईल। निवडून येण्याची क्षमता, सेटिंग या सर्वच गोष्टीचा विचार करत आम्ही त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेणार आहोत। अजून जागा वाटपाच्या बाबतीमध्ये कुठेही काही ठरलेलं नाहीये। प्रत्येक 3 पक्ष होतो आम्ही प्रमुख, बाकी मित्र पक्ष आहेत, पण प्रमुख 3 पक्ष आम्ही आमची चाचपणी करतो आहे। जागा वाटपाचा हा विषय आहे, हा शेवटी दिल्लीला फायनल होईल। आमचे पक्षश्रेष्ठ जे आहेत ते ज्या बाबतीमध्ये शेवटचा निर्णय घेतील। या युतीमध्ये कोण किती जागा लढवेल याचा निर्णय या पुढच्या आठवड्यामध्ये या महायुतीच्या नेत्यांची होणारी बैठक, त्या बैठकीनंतर या जागा डिक्लेअर केल्या जातील। याचा अखेरचा अंतिम निर्णय हे तिन्ही नेते घेतील आणि तो जे निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही निवडणुकी लढणार आहोत। 20-22 जागा जर सन्मानजनक असतील तर मग तो त्यांचा विषय आहे, पण बघू विधानसभेला काय होतं। आता त्यांना किती मिळतील याच्यापेक्षा आम्ही किती लढणार आहोत आणि आम्हाला काही झालं तर लोकांच्या हितासाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आणायचंच आहे। रोहित पवारांनी अजितदादांचा त्यांच्या राष्ट्रवादीत किती सन्मान झाला त्याचं उत्तर पहिलं द्यावं। त्याच्यामुळे त्यांच्या अपमानाची आपण चिंता करू नका, महायुती त्यांचा सन्मान करेल। आपल्या अपमानानं जयंत पाटील जाणार नाहीत याची आपण काळजी घ्या। 288 जागा लढवण्याची तयारी, पण महायुतीमध्ये लढण्याचा ठाम निर्णय। त्यामुळे महायुतीमध्ये बीजेपीला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या लढू तयारी। 288 उरलेल्या जागांमध्ये सहयोगी पक्षांना मदत करा। आज महाराष्ट्रामध्ये 288 जागा लढण्याची क्षमता भारतीय जनता पार्टीकडे आहेत, परंतु याचा अर्थ आपण लगेच महायुतीचा काय होणार अशा प्रकारचा तर्कवितर्क करण्याची आवश्यकता नाही। महायुती म्हणून सामोरं जावो आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर महायुतीचा भगवा